हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे व्हेज लॉलीपॉप बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। व्हेज लॉलीपॉप बनवण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। या पॅनमध्ये मी 1 तांब्या पाणी टाकलंय, त्यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकलंय आणि असे छोटे छोटे कॉलीफ्लॉवरचे तुकडे करून यामध्ये टाकले। तर इथे मी 10-12 कॉलीफ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत। गॅस ऑन आहे हे तर तुम्हाला माहिती असेलच। 2 मिनिटं हे कॉलीफ्लॉवरचे तुकडे आपण ब्लांच करून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं आपल्याला हे फ्लॉवर शिजवायचा नाही आहे, फक्त ब्लांच करून घ्यायचा आहे। 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि हे फ्लॉवरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। कॉलीफ्लॉवरचे तुकडे ब्लांच करून झालेले आहेत, ते बाजूला ठेवूयात आणि इथे एका वाटीमध्ये बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं अद्रक, चवीनुसार मीठ, ॲरोमॅटिक पावडर, रेड चिली सॉस, व्हाईट पेपर पावडर, शेजवान सॉस, खायचा कलर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालतं। 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा टाकून याचं मी एक बॅटर तयार करणार आहे। तर ते बॅटर करण्यासाठी पण यामध्ये मी थोडं पाणी टाकत आहे। एकदम पाणी टाकू नका, थोडं करून पाणी टाका। कॉलीफ्लॉवरला हे मिश्रण कोट होईल तेवढंच इथे पाणी टाकायचं आहे। लक्षात घ्यायचं आहे हे मिश्रण चमच्याला देखील कोट झालं की समजायचं की इतपत आपल्याला पाणी पुरेसं आहे। हे पहा, एवढं घट्ट आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। मी यामध्ये कॉलीफ्लॉवरचे जे आपण ब्लांच करून घेतलेले तुकडे आहेत ते टाकलेत आणि हे तुकडे यामध्ये मिक्स करून घेते। आता हे मिक्स केलेले कॉलीफ्लॉवरचे तुकडे आपण लगेच तळून घ्यायचे। त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन घेतला आहे। त्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे कॉलीफ्लॉवरचे तुकडे जे मॅरिनेट केलेले आहेत ते स्लो गॅसवर तळून घ्यायचे। हे व्हेज लॉलीपॉप क्रिस्पी होईपर्यंत तळले की मग ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर इथे मी हे व्हेज लॉलीपॉप बनवून तयार केलेले आहेत। तुम्हाला हे व्हेज लॉलीपॉप कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।